या ठिकाणी वंचित बहुजन समाजाचं आशास्थान, देशातील शोषित वंचित पीडितांचे मार्गदर्ते, या राजकीय लढाईतील अग्रदूत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। जोरदार आवाज द्यायचा आहे, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। श्रद्धेय बाळासाहेब आगे बढ़ो, बाळासाहेब आगे बढ़ो। जिल्ह्याचे नवी मुंबईचे असणारे अध्यक्ष दिलीप बनसोडे, ज्यांनी आपल्याला असणारं मार्गदर्शन केले, असे असणाऱ्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, युवकांचे असणारे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, या जिल्ह्याचे असणारे प्रभारी ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, त्याचबरोबर या ठिकाणी शिल्पा रणदिवेजी, मुंबई महिला अध्यक्षा सुनील कांबळे, डी गायकवाड, पनवेल शहर अध्यक्ष डॉक्टर छाया शिरसाट, पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा, त्याच्याचबरोबर राजेश भालेराव, दीपक पहुरकर, दीपक धनराज, प्रकाश खंडारे, गौतम शिलवंत, सुनील भोळे, शरद भाऊ सर्वोदे आणि हेमंत दिवेकर, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, एका बाजूला भारतीय जनता पक्षामार्फत प्रचार चालला है कि इस बार 400, आता हे 400 आणायचा की न आणायचा हे आपल्या हातामध्ये आहे, हे आपण लक्षात घ्या। पक्षाच्या वतीने वल्गना केल्या जातील, घोषणा केल्या जातील, पण मतदार आपण आहात, तेव्हा मतदाराने जे ठरवलं तेच या ठिकाणी होणार आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे कि इस बार हे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असणारा एकंदरीत 30-35 हजार ठिकाणी धाडी घातली। दाढी घालणं हा तुमचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल आम्ही म्हणत नाही, शासनाचा अधिकार आहे। पण ज्यांच्यावरती तुम्ही दाढी घातल्या त्याच्यापैकी किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली की त्यांनी चोरी केली आहे म्हणून, काळा धन आहे म्हणून। उलट आपल्याला असं दिसतंय की गंगेमध्ये गेल्यानंतर, स्नान केल्यानंतर आपल्या सगळे पाप धुतल्या जातात, तशा रीतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला की असणारा चोर साव होऊन जातो, अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे चोर साव होऊन जातो अशी असणारी परिस्थिती आहे। आश्वासन त्यांनी हेच दिलंय, खात्री आपल्याला हीच दिली आहे की तुम्ही चोऱ्या करा, माऱ्या करा, भारतीय जनता पक्षामध्ये या, तुमची पाप धुतल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे। हे आश्वासन त्या ठिकाणी। माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की या देशाची व्यवस्था एवढी त्यांनी बिघडवली
की कोर्टाला म्हणजे चीफ जस्टिसला चंद्रचूडना म्हणावं लागलं की मी आता इथला इलेक्शन ऑफिसर आहे. चंदीगडच्या प्रकरणामध्ये मेयरच्या इलेक्शनमध्ये म्हणजे यांनी एवढं भय निर्माण केले की अधिकारी कोर्टासमोर सुद्धा खरं बोलत नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून तिथे असणारा चीफ जस्टिस चंद्रचूड यांना म्हणावं लागलं की मी आता रिटर्निंग ऑफिसर आहे आणि मीच आता मतदान त्या ठिकाणी मोजणार. त्यांनी मतदान मोजलं आणि मोजल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा माणूस जो जिंकलेला होता तो हारलेला होता आणि हारलेला माणूस जिंकल्याला दाखवला होता अशी असताना परिस्थिती. सरकार हमी काय देते की खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं, या बोटावरची थुकी त्या बोटावरची आम्ही तुम्हाला करण्यात मदत करणार आहोत अशी असणारी परिस्थिती. म्हणजे पूर्णपणे भ्रष्टाचार. न खाऊंगा न खाने दूंगा अशी असणारी जी गोष्ट आहे तिला खऱ्या अर्थाने उतरवलं व्यवहारामध्ये. न खाऊंगा न खाने दूंगा लेकिन मैच खाते रहूंगा अशी असणारी परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी. म्हणजे जे काय करणार ते मीच करणार हा एक नवा हुकुमशहा आपण निर्माण केला हे लक्षात घ्या. एक नवा हुकुमशहा आपण असणारा सुरुवात केलेला आहे की जे कोर्टामार्फत आपल्या समोर या ठिकाणी आलं. मित्रो, घाबरण्याचं काही कारण नाही, पण इथल्या व्यापाऱ्याने घाबरलं पाहिजे एवढं निश्चितपणे त्यांना सांगणार. सामान्य माणसाला घाबरण्याचं कारण नाही की आपल्या घरामध्ये सोनं नाही, नाणं नाही, नोटा नाहीत, पण व्यापाऱ्याने घाबरलं पाहिजे एवढं लक्षात घ्या. आतापर्यंत व्यापारी हा भारतीय जनता पक्षाला डोनेशनही देत होता आणि मतदान नाही देत होता. RSSला पैसाही देत होता आणि डोकंही देत होता अशी असणारी परिस्थिती आहे. या व्यापारी वर्गाला माझं सांगणं आहे की पुढचा नंबर तुमचा आहे. येणाऱ्या 5 वर्षाचा कालखंड हा पुन्हा मोदीच्या हातामध्ये तुम्ही दिलात तर तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. मला लोक विचारतात कसं काय येणार. मागच्या वर्षाचे राज्यसभेमधले असणारे प्रश्न उत्तराचा तास आहे. त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण तपासा. एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तर दिलेलं आहे. या सरकारने लेखी उत्तर दिलेलं आहे की 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातून 24 लाख कुटुंब
की ज्यांची संपत्ती कमीत कमी 50 कोटीची आहे, ज्यांची संपत्ती कमीत कमी 50 कोटीची आहे, अशाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशामध्ये गेले अशी असताना परिस्थिती. 24 लाख की ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी नागरिकत्व सोडलं भारताचं आणि परदेशामध्ये गेले. पण तीच संख्या 1950 ते 2014 मध्ये आपण बघितलं तर या 74 वर्षामध्ये फक्त 7,200 कुटुंब बाहेर गेले, नागरिकत्व सोडून बाहेर गेले अशी परिस्थिती. आणि म्हणून व्यापाऱ्यांना सांगतोय, जे गेले ते काय राजी खुशीने गेले नाहीत, मजबूर होऊन गेले अशी असताना परिस्थिती. जगता येत नाही म्हणूनच सारा त्या ठिकाणी गेले. आपल्या वाडवडिलांनी कमवलेली इज्जत एका धाडीने पाण्यामध्ये मिळते, मट्टीमध्ये मिळते, आणि ती वाचवण्यासाठी हे बाहेर गेले अशी असताना परिस्थिती आहे. आपल्या वाडवडिलांची इज्जत राहावी म्हणून त्यांनी नागरिकत्व सोडलं आणि देश सोडला अशी परिस्थिती आहे. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय, कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल की मोदीला मतदान द्या? कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल मोदीला मतदान द्या की त्यांच्या कालावधीमध्ये हिंदूंचं सरकार आहे आणि मायग्रेशन कोण करतंय, नागरिकत्व कोण सोडतोय, नागरिकत्व कोण सोडतंय? तर हिंदू हा नागरिकत्व सोडतोय अशी असताना परिस्थिती. या 24 लाख कुटुंबामध्ये ख्रिश्चन नाहीये, या 24 लाख कुटुंबामध्ये मुसलमान नाहीये, या 24 लाख कुटुंबामध्ये बौद्ध नाहीये अशी असताना परिस्थिती आहे. सगळे हिंदू आहेत. मी सनातन्यांना विचारणार आहे, तुम्ही कुठच्या तोंडाने, आणि RSS वाल्यांना विचारणार आहे की तुम्ही कुठच्या तोंडाने मतं मागणार आहात की मोदीला असणारा द्या म्हणून? जो मागायला येईल त्याला असणारा तुम्ही विचारत घ्या की हे 24 लाख कुटुंब देश सोडून का गेले. मित्रो, मोदी असं म्हणतोय की सगळंच माझा परिवार आहे, या देशाचा लोक माझा परिवार आहे. साला खोटारडा आहे, पूर्णपणे खोटारडा आहे, पूर्णपणे खोटारडा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि दुर्दैव इथला आहे की विरोधी पक्ष त्याचं खोटारडेपणा समोर आणत नाही अशी परिस्थिती आहे. हे दुर्दैव आहे की विरोधी पक्ष त्याचा खोटारडेपणा समोर आणत नाही. जागतिक बँकेने सांगितलं की देशावरती नरेंद्र मोदी येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती 26 रुपयाचं कर्ज, 24 रुपयाचं कर्ज होतं. 24 रुपयाचं कर्ज होतं 100पैकी. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे 24 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती नेलं, हे आपण लक्षात घ्या. कितीवरती घेऊन गेले? 84 वरती त्या ठिकाणी घेऊन गेले. ताजी परिस्थिती. दुबईला किती शिल्लक राहिलेला आहे? फक्त 16 रुपये दुबईला लागलेले आहेत. 100 रुपयाचं कर्ज झालं. पगार आपल्याला मिळतो,
10,000 पगार आपला मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला 10,000 रुपये द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काय शिल्लक राहतं का? शिल्लक राहतं का आपल्याकडं? आणि शिल्लक राहिलं नाही तर मग काय होतं? घरदार विकायला काढतो ना. मोदीला पुन्हा 5 वर्ष आपण असताना दिला, RSS BJPला पुन्हा 5 वर्षाचा आपण दिला. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 24 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती घेऊन गेले. म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 64 रुपयाचं असणारं कर्ज 60 रुपयाचं कर्ज वाढवलं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे वर्षाला किती झालं? 12 रुपये. शिल्लक किती राहिलेत? 16 रुपये. 2026 मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावे लागतील अशी परिस्थिती आहे. घरातलंच आपण उदाहरण घेतलं पाहिजे. जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला. जगण्यासाठी जगावं तर लागेल. मग आपण काय करतो? दारुड्यासारखा भांडी विक. भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक. फर्निचर विकून झालं की घर विक. आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती झोप. भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटं आहे ते करून सांगा. आव्हान आहे. आणि म्हणून जागतिक बँकेने असणारा भारतीयांना असा इशारा दिलाय आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात. तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात. तुम्हाला कर्जामध्ये डुबायचंय? तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं नसेल तर तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही दिलं पाहिजे. हे आज सारं लक्षात घ्या. ज्या शान आणि मान्य असणारा हा भारत जगत होता त्याची मान असताना खाली घातली आम्ही. आपण लक्षात घ्या. हा नवी मुंबईचा परिसर तरी फार मोठा आहे. इथली लोकसंख्या सुद्धा ते मोठी आहे. पण आपण मध्य वाटला असेल की मालदिवी सारखा असणारा एक छोटासा देश की ज्याची संख्या आज नव्या मुंबईपेक्षा अर्धी आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला 56 इंच छातीवाल्याला काय सांगतो? ए तुझं सैन्य आहे ते इकडनं घेऊन जा. तुझं सैन्य इकडनं घेऊन जा. आता ठेवता येणार नाही. आणि या 56 इंच माणसाला हेही दम देता येत नाही की तुझं सरकार उलटून पाडून तुझा देश हा माझ्या ताब्यामध्ये घेईन हेही म्हणण्याची ताकद राहत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आता गिडगिडनं चाललेला आहे. नाही आपण असं बोलू, आपण करू, अमुक करू, तमुक करू. जगामध्ये भारताची नाचक्की झाली हे आपण असं लक्षात घ्या. या नव्या मुंबई सारखा लहान देश हा आता भारताला असणारा शहाणपणा शिकवायला लागला. याचं कारण की देशाची सगळ्यात मोठी ताकद ही आर्थिक ताकद असते हे लक्षात. सैन्याची ताकद आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याच बरोबर आर्थिक ताकद ही महत्वाची आहे.
यांनी कर्ज काढून काढून कर्जाला देशाला खोकलं केलं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता उठसूट लोक आपल्याला चॅलेंज करतात अशी परिस्थिती राहिली. हे जेवढा दिवस सरकार राहील तेवढे दिवस आपण खाईमध्ये जाऊ हे असताना लक्षात. नरेंद्र मोदी हा देशाचा पंतप्रधान आहे असं सगळेजण म्हणतात. पण मला हा देशापेक्षा गुजरातचा पंतप्रधान अधिक वाटतो हे आपण असताना लक्षात घ्या. ट्रम्प आला तर गुजरातमध्ये घेऊन गेला. जपानचा पंतप्रधान आला गुजरातमध्ये घेऊन गेला. फ्रेंचचा पंतप्रधान आला त्यालाही गुजरातमध्ये घेऊन गेला. अरे दिल्ली काय झक मारण्यासाठी आहे का रे? भैया दिल्ली हे असणारी राजधानी आहे. त्या राजधानीला बाजूला ती राजधानी बाजूला आणि जे काय आहे ते गांधीनगर आहे ना अहमदाबाद आहे. काय तर मला ढोकळा खायला घेऊन गेलो, गाठ्या खायला घेऊन गेलो. या मोदीच्या कालावधीमध्ये आणि माझं RSS ला आव्हान आहे की मी जे सांगतोय ते खोटं असेल तर जाहीरपणे सांगावं. गुजरातच्या व्यापाराने इम्पोर्ट सबस्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये माल होत नाही ते माल ह्या देशामध्ये निर्माण करण्यासाठी तुम्हाला बाहेरून मशिनरी आणायची असेल तर तुम्ही आणू शकता. त्याच्यावरती तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी बसत नाही. पण एक अट आहे त्याच्यामध्ये आणि ती म्हणजे जेवढी इम्पोर्ट ड्युटी तुम्ही वाचवता तेवढा तुमची फॅक्टरी उभी राहिल्यानंतर तुम्ही माल एक्सपोर्ट केला पाहिजे. मशिनरी आणताना तुम्ही असणारा ऍक्च्युअल कॉस्टवरती आणायचे, त्याच्यावरती टॅक्सेस भरायचे नाही, ती इम्पोर्ट ड्युटी भरायची. पण तुमचा कारखाना सुरुवात झाला की मग तुम्हाला जेवढी सूट मिळालेली आहे तेवढ्या सूटचा माल हा तुम्ही एक्सपोर्ट केला पाहिजे. कागदावरती फॅक्टऱ्या झाल्या, या सगळ्या फॅक्टऱ्याचं ऍप्लिकेशन करणारा, अर्ज करणारा गुजरात राज्यामधून आल्या. गेल्या 10 वर्षामध्ये याच्या खाली जी लूट झाली, इम्पोर्ट सबस्टिट्यूटच्या नावाखाली लूट झाली, ही 8 लाख कोटीची लूट झाली हे आपण असताना लक्षात. 8 लाख कोटीची असणारी लूट झाली आणि एका विरोधातही कारवाई नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का तर ते गुजरातचे आहेत. गांडाबाईचे गुजरातचे आहेत, पंतप्रधानाच्या राज्याचे आहेत आणि म्हणून कारवाई नाही. पण त्याच्या उलट इतर राज्यामधल्या व्यापाऱ्याने असं केलंय, त्यांच्यावरती धाडी आहेत अशी परिस्थिती आहे. हा दुजाभाव का?
गुजरातच्या व्यापाऱ्याला एक वागणूक आणि देशाच्या दुसऱ्या कार्यकर्त्याला वेगळी वागणूक आहे की नाही? RSS वाल्यांनी सांगा. चॅलेंज आहे माझं. नावासकट मी असणारा देऊ शकतो की तुम्ही इतर राज्यांच्या कोणावरती असणाऱ्या कारवाई केल्या आणि गुजरातच्या लोकांवरती कारवाई केला नाही अशी परिस्थिती. मी इथल्या सनातनवाल्यांना विचारतो, हा भेदभाव नाही तर काय? गुजरातच्या माणसाला एक वागणूक, उरलेल्या राज्यामध्ये एक वागणूक. उद्या याला पुन्हा तुम्ही असणारा जर सत्तेवरती आणलं तर 2-4 कारखाने गेले आपण बघितलं. या राज्यात येणारे कारखाने गुजरातमध्ये गेले. 5 वर्ष याला राज्य दिले ते इथले सगळे कारखाने गुजरातमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. का हा काही देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे, एवढं आपण असणारा लक्षात घ्या. मला माहिती आहे की तुम्हाला पचणं कठीण जाणार आहे. इथले कारखाने निघून गेले की मग तुम्ही म्हणायला सुरुवात करा, अरे ते आंबेडकर म्हणत होते खरं होतं, आपण ऐकलं पाहिजे होतं. चुलीवरचा असणारा भात शिजला की न शिजला त्या भातामध्ये आपण हात घालत नाही. एक कण बघतो आणि त्याच्यावरनं आपण सांगतो की हा भात शिजलेला आहे. इथले कारखाने गेले की न गेले? इथले कारखाने गेले की न गेले? पळवले की न पळवले? मग उद्या पुन्हा पळवल्या जातील. का तुम्ही पुन्हा सत्तेवरती बसल्यानंतर निकष हाच काढला जाणार आहे की कारखाना पळवण्यासाठी आम्हाला मताच्या रूपाने लायसन्स देण्यात आलेला आहे. उद्या हे लायसन्स काढून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान आपण केलं पाहिजे, हे असणारं लक्षात घ्या. इथे बँकेचं असणारं कर्ज किती आहे कोणाला माहित आहे का? 12 लाख कोटीचं असणारं बँकेचं कर्ज आहे की ज्याच्यापैकी 8 लाख कोटी हे NPA आहे, म्हणजे नॉन परफॉर्मिंग एसेट्स आहे. येणार शकत नाही पैसे असं बँक म्हणते. पण या 8 लाख कोटीपैकी गुजरातच्या बँका आहेत, गुजरातमध्ये ज्या बँका आहेत त्यांनी याच्यापैकी 6 लाख कोटी दिलेले आहेत. गुजरातमध्ये डुबलेल्या बँका किंवा बँक डुबतील त्याचा असणारा 6 लाख कोटी आहे आणि देशभरामध्ये फक्त 2 लाख कोटी अशी परिस्थिती आहे. पण कोणावरती कारवाई नाही. का कारवाई नाही? तर तो गुजरातचा आहे. ही जी तफावत आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसते. गुजरातच्या व्यापाऱ्यावरती धाड पडलेली आपण ऐकलेली आहे का? मद्रासच्या कारखान्यावरती धाड पडलेली आपल्याला मिळते. तामिळनाडूमध्ये ऐकायला मिळतंय, तेलंगणा आपल्याला मिळतंय, मध्य प्रदेशमध्ये आपल्याला मिळतंय, ओरिसामध्ये आपल्याला असणारं मिळतंय, हरियाणामध्ये आपल्याला दिसतंय, पंजाबमध्ये आपल्याला दिसतंय, बंगालमध्ये आपल्याला दिसतंय, महाराष्ट्रात आपण बसलोय. पण गुजरातमध्ये धाड पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय का? नाही. उरलेले असणारे चोल व्यापारी आणि गुजरातमधले असणारे सच्चे व्यापारी असा जो शिक्कामोर्तब केला जातोय तो आपण थांबवणार आहात की नाही हा महत्वाचा भाग आहे.
आणि म्हणून मित्रो 10 वाजायला आलेत, मी ह्या ठिकाणी थांबतोय. आपली एक सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी काय की फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे त्याच्यावरती एक जबाबदारी आहे की त्यांनी 5 मतं जमा केली पाहिजे. आणि ती 5 मतं जमा करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातल्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये 10,000 रुपये खर्च केले पाहिजे. त्यांनी 10,000 रुपये खर्च केले पाहिजेत. ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक. ही निवडणूक उद्याच्या असणाऱ्या पिढीचं स्वातंत्र्य राखण्याची असणारी निवडणूक आहे. आणि म्हणून ही आपली निवडणूक आहे. ही नुसते उमेदवार आणि राजकीय पक्षाची उमेदवार नाही, तर ही सर्वसामान्य माणसाची असणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी घ्याल. आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण येऊ देणार नाही याची दक्षता आपण घ्याल. एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आप आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो.